नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सोनाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजची सुरुवात आहे ना छान सकाळी 6 वाजता झालेली नेहमीप्रमाणे. तर मी काल आहे ना इडलीचं बॅटर घेऊन आली होती येताना, जे मला खूप स्वस्त पडलं होतं मॉलमध्ये. तर मी त्याच्या इडल्या बनवल्या, चटणी बनवलं, त्याच्यानंतर खाल्लं आणि झोपले. जर माझ्या बुकिंग्स लेट असतील तर मी नाश्ता केल्याच्या नंतर थोडा वेळ झोपते. मग ते 1 तास तरी असू दे, पण झोपते मी. किंवा मग काही कामं असतील वगैरे ते करते, पण मात्र झोपते, 1 तास तरी झोपतेच. तर मग आज माझी बुकिंग आहे, 3 बुकिंग आहेत, 11:30, 2 आणि 5. त्याच्यानंतर मी घरी येणार आहे. तर मग दिवसभर बाहेर काहीच खाणार नाही आहे. कारण आहे ना, बाहेर माझं खूप जास्त खाणं होतंय आणि मला असं दिसायला लागलं, की माझे थोडेसे गाल असे गुबगुबीत झालेत. ऑफकोर्स अनहेल्दी खाऊन झालेत, जे की चांगलं नाही आहे. पण ॲक्चुअली काय होतं माहिती आहे का, माझं काम आहे फ्रीलान्सिंगचं. पहिली बुकिंग संपल्याच्या नंतर कधी-कधी दुसऱ्या बुकिंगला खूप जास्त गॅप असतो आणि आता उन्हाळा एवढा प्रचंड होता. त्याच्यामुळे मग मी काय करायची, मॅकडीमध्ये जा किंवा जे पण काही छोटंसं रेस्टॉरंट असेल किंवा नॉम-नॉम म्हणून मला एक चायनीजचं रेस्टॉरंट आहे, माझ्या रूटमध्येच लागतं. जरा मग तिथे जाऊन बसणार, मग असंच कसं बसणार ना. मग काहीतरी खा वगैरे. त्याच्यामुळे असं करून आहे ना, गेले 2 ते 3 महिने बाहेर खूप खाल्लेलं आहे मी. पैशाचा नाश झालाय तो झालाय आणि वरून तब्येतीवर पण माझ्या थोडासा त्याचा इफेक्ट झालाय. तर ते शक्यतो मी आता इग्नोर करणार आहे. त्याचे बरेच ऑप्शन्स वगैरे मी ट्राय करणार आहे. ऑप्शन्स मीन्स तिकडे जाण्यापेक्षा मी दुसरीकडे काहीतरी जाऊन टिफिन वगैरे माझा कॅरी करेन किंवा तो खाईन वगैरे असा वाला. तर तो एक चांगला हॅबिट मी स्वतःला लावून घेणार आहे. तर आहे ना, आता माझं दिवसभरामध्ये म्हणजे दिवसभरामध्ये आज मी एक छोटीशी गोष्ट करणार आहे, जी थोडीशी इंटरेस्टिंग आहे. काय आहे ते तुम्हाला पटापट सांगते. तर दिवसभरामध्ये आपले मूड्स भरपूर वेळा बदलत राहतात. म्हणजे कधी चांगला मूड आहे, कधी खूप वाईट आहे, कधी एव्हरेज आहे, कधी कोण ओरडलंय किंवा कधी थोडासा तब्येतचा इश्यू आहे, सकाळची झोप होत नाहीये, झोप झाली नाही पण कामाला जायचंय, खूप जास्त प्रेशर आहे. असे दिवसभरामध्ये आपले सगळ्यांचेच मूड्स खूप जास्त बदलत असतात. आणि मला आहे ना, आज मी म्हटलं की आपल्या मूड्सवर म्हणजे मूड्सचे जे स्विंग होत राहतात ना, त्याच्यावरती थोडंसं लक्ष द्यायचं. म्हणजे त्याचं ना एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगते, की मी नक्की काय करणार आहे. सकाळी मी उठले तर 6 वाजलेले. खूप छान बाहेर पावसाचं वातावरण आहे. थंडगार वाटत होतं. त्याच्यामुळे मी उठले, नाश्ता केला आणि मस्त झोपले. तर माझा मूड आहे ना तेव्हा 10 पैकी 10 होता. तर म्हणजे 10 पैकी 10 होता. म्हणजे खूप छान वाटत होतं मला फ्रेश. तर मग त्याच्यानंतर मी झोपून उठले आणि मग त्याच्यानंतर आहे ना माझं ना हा जो मानेचा भाग आहे, मानेच्या भागापासून पूर्ण इथपर्यंत ना माझ्या चमक भरली आहे. तर त्याच्यामुळे ना मला आता सुद्धा माझी हलते ना थोडी-थोडी, तर मला ते जाणवतंय. पण मी त्याला इग्नोर करते कारण कामाला जायचंय आणि त्याच्यामुळे ना मला असं वाटत होतं आता, की बस आता घरातच बसते, नाही जायचंय, काम होणारच नाहीये. कारण माझ्याकडे हेवी बॅग्स असतात. तर असं दिवसाच्या स्टार्टिंगला आता स्टॉप लागणार होता. पण मी म्हटलं, की नाही, दुखलं तरी चालेल, पेन किलर वगैरे घेईन एखादी आणि मी काम करेन. कारण काम सुद्धा जाणं गरजेचं आहे. कारण क्लायंट माझ्या म्हणजे एक आपलं बोलतो ना, एक प्रॉमिसच असतं ते, की हां, मी येणार आहे या वेळेमध्ये आणि मग त्या आपल्या याच्यावरती ते बसून राहतात. त्याच्यामुळे ते गेलेलं पाहिजे. आता उद्या तर नाही, पण आराम करेन मी. बघू आता पेन किलरने किती आराम पडतोय. तर मूळ मुद्दा, तर मी आहे ना मूड म्हणजे असं बघा ना, आता मग मी त्या माझ्या मूडला देईन 10 पैकी 4. तर म्हणजे मला पेन वगैरे झाले त्या. म्हणजे असे मूड्स लगेच स्विंग होत राहतात 15-20 मिनिटांनी. माझे तर भयानक होतात. तर मी म्हटलं, की आता ना दिवसभरामध्ये माझा मूड किती वेळा चांगला होतोय, त्या कंडिशनच्या प्रमाणे माझा मूड कसा असणार आहे आणि त्याला ना मी आता आज पॉइंट्स देणार आहे. म्हणजे 10 पैकी 9, 10 पैकी 8, 10 पैकी 2 जे काही असतील ते. मला हे बघायचंय, की दिवसभरामध्ये मी स्वतःला 10 पैकी 10 किती वेळा देते आणि किती वेळा माझा दिवस चांगला जातोय आणि मी चांगला बनवण्याचा प्रयत्न करते. तर बघू आता ते कसं होतंय ते. तर आता जाते आता कामाला. 3 बुकिंग्ज आहेत त्या संपून येते आणि याचा व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा. तर भेटूयात. तर बाहेर खूप जास्त ऊन आहे. पाऊस पूर्ण गायब झालाय आणि रस्ते पूर्णपणे कोरडे झालेले आहेत. गरम होतंय परत. असं वाटतच नाहीये पावसाळा चालू आहे. तर असो. तर सकाळी जसं मी म्हटलं होतं, की आज दिवसभरामध्ये जे काही माझ्यासोबत होईल त्या सिच्युएशनप्रमाणे आणि कंडिशनप्रमाणे मी माझ्या मूडला एक स्कोर देणार आहे. तर झालं असं, सकाळची माझी 11:30 ची बुकिंग होती. त्या क्लायंटचं हनी वॅक्स होतं. तर हनी वॅक्स आहे ना, ते खूप माईल्ड असतं. त्याच्यामुळे जर तुमची ग्रोथ हार्ड असेल, तर ते वन टाईममध्ये नाही निघत. खूप रेअर वन टाईममध्ये निघतं. नाहीतर 2 ते 3 वेळा रिअप्लाय करावं लागतं. तरी पण कधी-कधी राहते, जर इनग्रोन हेअर असतील तर.
तर त्या क्लायंटचं ना नेमकं हनी वॅक्स होतं आणि ते खूप चिकट असतं. तर ना मला 1 तासाच्या सर्व्हिसला जवळपास सव्वा तास उशीर झाला. म्हणजे जास्त वेळ 2-2, 3-3 वेळा अप्लाय करून मला वेळ गेला. तर माझा सव्वा तास तिथे एक्स्ट्रा एक्स्ट्रा गेला. पण क्लायंट महाराष्ट्रीयन होती, मराठी होती, तर बोलायला चांगली होती बिचारी आणि तिला असं रिअलाईज झालं, यार मी हनी वॅक्सपेक्षा जर वेगळा वॅक्स बुक केला असता तर बरं झालं असतं. तर मग ठीक आहे, म्हणजे मूड माझा खराब झाला होता. पण क्लायंटच्या बोलण्याने तो थोडासा बॅलन्स झाला. तर त्या त्या सिच्युएशनला मी माझा मूड स्कोर देईन 10 पैकी 7. कारण क्लायंट चांगली होती. आणि मग त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर सेकंड बुकिंग होती, ती होती 2ची. तर 2च्या बुकिंगला मी जस्ट क्लायंटच्या इथे आहे ना, म्हणजे अशी पोहोचली खाली आणि लिफ्टमध्ये बुकिंग कॅन्सल झाली. आणि हे पहिल्यांदाच नाही होत, हे नेहमी होतं. बऱ्याच वेळेला असं होतं आणि आपण काही करू नाही शकत, कारण आपण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करतो. सो नाही करता येत, कारण फ्रीलान्सिंग आहे. बोलणार तरी काय ना क्लायंटला. आणि फ्रीलान्सिंगमध्ये बऱ्याचदा हे होतं, स्पेशली आमच्या फील्डमध्ये जे ब्युटी मध्ये आहे ते. तर क्लायंटने लिफ्टमध्ये कॅन्सल केलं. त्याचा मला राग आलेला खूप. आणि अ, असं झालं की आता मी काय करू? कारण ट्रॅव्हलिंग जातं, खूप धावपळ करून आपण जातो एवढं हेवी सामान घेऊन. क्लायंटला समजत नाही बऱ्याच वेळा, पण आपल्याला काही बोलता येत नाही. तर त्या ओव्हरऑल सिच्युएशनला मी देईन 10 पैकी 4. 3-4 देईन. 3च देईन मी त्या क्लायंटला, कारण मला खूप राग आलाय त्या क्लायंटचा. पण असो, जसं मी सकाळी सांगितलं होतं, की मी बाहेरचं खायचं बंद करायचं आहे. पण प्रॉब्लेम हा झालाय, की या क्लायंट्समुळे ना मी जाड होणार आहे. कारण मला ऑप्शन नसतो नेहमी. आता बघा माझी नेक्स्ट बुकिंग 5ची आहे. पण मला आता 2 तास आहेत, 2 ते सव्वा 2 तास आहेत. आता मी एवढा वेळ कुठे थांबणार बाहेर उन्हामध्ये. तर न न इच्छा असताना पण आज मी खूप हेवी ब्रेकफास्ट करून आले. न इच्छा असताना पण मला आज नॉम-नॉममध्ये यावं लागलंय. तुम्हाला दाखवते मी काय घेतलंय. नॉम-नॉम आणि मी घेतलंय व्हेज मंचुरियन बाउल. आणि मी इथे आल्याच्या नंतर हेच खाते नेहमी, कारण मला जास्त ओव्हर नाही आवडत. बाहेर थोडं चिकन मी अव्हॉइड करते. थोडंसं काय-काय विश्वास असलेल्या ठिकाणी खाते मी चिकन. आणि आज हे पण आहे ना, निर्जला एकादशी. तर नको असताना सुद्धा हे खावं लागणार. आता 2 तास मी हे थोडं टाईमपास करत खाणार. तारक मेहता बघत. तर असा आहे आत्तापर्यंतचा दिवस. बघू पुढे काय-काय होतंय ते. गेले 2 ते अडीच तास मी सेम खुर्चीवर, सेम जागेवर बसलेली आहे. ते पण खाली बाऊल घेऊन. आणि आता एवढा कंटाळा आलाय. क्लायंटला कॉल केला होता, पण त्या डेंटिस्टकडे गेल्या. त्यांची एंगेजमेंट आहे 27ला. त्याच्यामुळे थोडं सगळं करतायत. मी सुद्धा या महिन्यामध्ये 3 वेळा गेली त्यांच्याकडे. त्यांच्या आईचं करायला, परत त्यांचं वॅक्सिंग करायला एकदा, आज त्यांचं पेडिक्युअर आहे. असं वेगवेगळं चाललंय. तर आता सध्या माझा करंट सिच्युएशन मूड आहे 10 पैकी 10. कारण मी मस्त तारक मेहता पाहिलंय. त्याच्यानंतर व्हिडिओ एडिट करत बसली होती. आणि शक्यतो असं ट्राय करते, की थोडासा दिवस बिझी घालवायचा. कारण आहे ना, माझ्या मैत्रिणी नाहीयेत फार. फार म्हणजे आहेतच नाहीत. माझ्या बहिणी किंवा जे काही माझ्या जवळचे आहेत ते फार थोडे जण आहेत. मी त्यांच्याबरोबर कमी माणसांमध्ये आनंदी राहण्याचा मी प्रयत्न करत असते. तर बघूया आता. आत्ता पहिलाच मला वाटतं 10 पैकी 10 आलाय. नाही, दुसऱ्यांदा आलाय. सकाळी एकदा आलाय. 5ला 10 मिनिटं उरलीत, तर आता जायचा टाईम झालाय. सगळा स्टाफ आहे ना, त्यांचा आता मी ओळखीची झाली आहे, कारण मी इथे येऊन बसते नेहमी. तर आता त्यांची भांडी देऊया आधी. तिच्याकडे मी चालली आहे 5ची बुकिंग. ती माझी फिक्स्ड क्लायंट आहे. एव्हरी मंथ मला तिची बुकिंग असते. तर आता चला जाऊया. त्यांची एंगेजमेंट आहे 27ला. तर हॅपी तर असेलच, ऑफकोर्स आहे. मी परवाच गेलेली त्यांच्याकडे. खुश आहे. लग्नामध्ये गडबडीचं वातावरण आहे. लग्न नाही, एंगेजमेंट आहे. लग्न वर्षानंतर आहे. तर या क्लायंटकडे जायच्या आधी पण माझा आत्ताच्या कंडिशन सिच्युएशन प्रमाणे माझा मूड आहे 10 आउट ऑफ 10, म्हणजे 10 पैकी 10 मूड स्कोर. इथे ना बरेच ब्रँड्सचे हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट्स. आणि छान आहे हा टॉवर.
अवतार झाला आहे, अक्षरशः अवतार सकाळपासून. आणि हे केसांची ट्रीटमेंट थोडीशी जात आली, त्याच्यामुळे केस थोडेसे फ्रीझी व्हायला लागलेत. परत एकदा नेक्स्ट मंथमध्ये वगैरे ट्राय करणार आहे ट्रीटमेंट करायला. तर ही जी क्लायंट आहे ना माझी, यांच्या घरामध्ये एंगेजमेंट आहे परवा, त्याच्यामुळे पाहुणे आले आहेत. बऱ्याच गोष्टी तिला सर्व्हिस करायच्या आहेत, तर त्याच्यामुळे थोडीशी दगदग असते, पाहुण्यांची गडबड हे ते भरपूर आहे. तर ही माझी क्लायंट आहे ना खूप चांगली आहे, मराठी आहेत आणि माझी नेहमीची क्लायंट आहे. तर यांच्याकडे नेहमी एक्सपिरियन्स माझा चांगलाच जातो. तर जसं सकाळपासून आपण करतो आहे, तर ओव्हरऑल आत्ताच्या कंडिशनपर्यंत माझा मूड स्कोर 10पैकी 10 आहे. त्याच्यामुळे आत्तापर्यंत तरी बेस्ट गेला आहे. तर आता घरी जाते, वाईंडअप झाले, आता आपल्या बॅग्स घेऊन निघायचं आहे. तर आता डायरेक्ट घरी भेटायचं. जाधव आडनाव आहे त्यांचं आणि मराठी आहेत आणि त्यांचा बिझनेस आहे. त्याच्यामुळे जेव्हा असे बिझनेसवाले लोक मी बघते जे मराठी आहेत आणि म्हणजे प्रमुख म्हणजे तर त्यांना ॲटिट्यूड नाही आहे जास्त, तर मला खूप जास्त बरं वाटतं. आपली माणसं पुढे जात आहेत. तर 6:15 झाले आहेत, पण तरी पण बाहेर खूप छान उजेड आहे. वाटतच नाही आहे की एवढा वेळ झाला आहे आणि पाऊस नाही आहे. हा फक्त भरलाय, पण पडायचं नाव नको घेऊस रे बाबा, नको पडू, फक्त दिस. घे ना कुठला पण, आबा असा घे, असा. हा हा मग घे ना. ते ह्याच्यावाले कार्टूनवाले तो काय खेळत नाही, काय नाही. ह्याच्यात पण काय खेळणार आहे तो, थोडा वेळ जरा आऊ करेल. काय केलं स्कूलमध्ये तू, दाखव कपडे. काय होतं आज, मग काय केलं आज स्कूलमध्ये, काय केलं तू, टिफिन खाल्ला. तर सकाळी जिथून सुरुवात केलेली फायनली त्याच जागेवरती आले, म्हणजेच कामावरून परत आले. तर येताना मला वाटेत दीदी भेटली, मग दीदी बरोबर थोडासा खाऊ घेतला. त्याच्यानंतर घरी आलो आणि त्याच्यानंतर चहा प्यालो, खाऊ खाल्ला, गप्पा मारल्या भरपूर. आणि आता गप्पा एवढी म्हणजे मला एवढं आवडतात गप्पा मारायला की मी तिथून उठलीच नाही बराच वेळ. तर मग नंतर म्हटलं लक्षात आलं की जेवण बनवायचं, मग घरी यायला निघाले. तर मावशी म्हटले की जेवायला इकडेच ये. तर मी म्हटलं की नाही, मला जे वांगं आहे म्हणजे मोठं वांगं जे येतं भरताचं वांगं, त्याचे मला ना काप खायला खूप आवडतात. म्हणजे मी त्याच्याबरोबर किती पण जेवू शकते. म्हणजे नुसतं डाळ भात आणि ते दिलं ना, बस बस, मला खूप आवडतं. मी माझ्या आधीच्या पण व्हिडिओजमध्ये सांगितले की मला वेगवेगळे काप खायला आवडतात. सुरणाचे, केळीचे काप, बटाट्याचे काप, वांग्याचे काप, म्हणजे असं भेंडी फ्राय वगैरे मला खूप आवडतं, खूप खायला. तर मी आता ते भाजणार आहे आणि मग तिकडे घेऊन जाणार आहे. तर ओव्हरऑल आजचा दिवस जो काय होता तो मी तुमच्यासोबत शेअर केलाच. वेगवेगळ्या म्हणजे मी जसं सकाळी म्हटलं की सगळ्यांच्या दिवसभरामध्ये वेगवेगळे आपले मूड्स होत राहतात. म्हणजे कधी आपण खूप वाईट असतो, सॅड असतो, कधी विनाकारण काहीही गोष्टी होत राहतात. तर मी माझा म्हणजे दिवसभरामध्ये मला कधी कधी काय काय वाटतं किंवा कधी माझा मूड चांगला होतो किंवा काय, त्याला मी एक स्कोरप्रमाणे मांडलं आहे की थोडंसं ते असं फनी पण वाटेल आणि थोडंसं असं आपण लाईटली घेतो मग त्या गोष्टी. बाकी प्रॉब्लेम्स आयुष्यामध्ये येतच राहतात, तुम्हाला पण येतच असतील, मला पण येतात. तर ते मी आपलं करायचा प्रयत्न केला आहे. होपसो तुम्हाला आवडलं असेल. तर आता ओव्हरऑल दिवस कसाही जाऊ दे, माझी संध्याकाळ खूप छान जाते आणि नेहमी जाते जेव्हा आपण आपल्या घरामध्ये येतो. तर आत्ता पण मी माझ्या आत्ताचा माझ्या मूडप्रमाणे माझा मूड स्कोर मी देईन 10पैकी 10. आणि आता याच्यानंतर पुढे पण अगदी रात्री झोपेपर्यंत 10पैकी 10च असणार आहे. कारण आता मी वांग्याचे काप बनवायला मला खूप आवडतं आणि खायला खूप आवडतं. तर ना इथे थोडीशी कमी लाईट पडत असेल, कारण इथे एकच लाईट आहे आणि जी इनफ नाही आहे, तर मला लावायची आहे ती लाईट. मी ट्यूबलाईट आणून ठेवली आहे. आता बघू कधी वेळ असेल तेव्हा कोणाकडून तरी लावून घेतली पाहिजे. तर मी आहे ना वांगाचं काप करते माझ्या स्टाईलने. भरपूर जणांना येत असेल आणि ना बहुतेक वेळा वांगी खिडकी मिळतात आणि ना जास्त बीवालं वांगं घ्यायचं नसतं असं म्हणतात. तर ते का घ्यायचं नसतं ते माहिती नाही मला, पण म्हणतात असं बाबा की नाही खाऊ वांगाची. पण मला तर सगळं चालतं कारण मला वांगं जाम आवडतं. वांगं, भेंडी, माझ्या घरात सगळेजण वांगं खूप जास्त आवडीने खातात. फ्राय वांगं मला खूप आवडतं. तर आहे ना त्याचे वगैरे दाखवते मी. आता हे छोटं वांगं आहे म्हणून एवढे काप करायचे, मग ते छान फ्राय करायला जरा असं
बरं म्हणजे जास्त पातळ केलं की ते कुरकुरीत होतात, नरम नरम होतात. तर ममताचा आहे ना आज कामाचा पहिला दिवस होता आणि काय माहिती बिचारी म्हणजे लांब आहे ॲक्च्युली, दादरला जावं लागतं. तर मग ती थोडीशी दमेल असं मला वाटतं, कारण दादरवरून येताना खूप गर्दी असते आणि ऑफकोर्स सकाळी पण ते गर्दीच भेटणार आहे तिला. तर बघू आता, आता काम तर करावंच लागेल. आयुष्यामध्ये मेहनतीशिवाय काहीच ऑप्शन नाही आहे आणि तो हा एकच ऑप्शन आहे जो मेहनत, जो आपल्याला लाँग टाईम सुख देतो किंवा आपण त्याच्यामध्ये एक प्रोटेक्ट राहतो. त्याच्यामुळे मेहनत करत राहिली पाहिजे असं मला वाटतं. एका ठराविक वयानंतर जेव्हा आपण एका वयात येतो, एका ठराविक काळानंतर, तर आपल्याला या सगळ्या गोष्टी आपोआप समजत जातात. त्याच्यामुळे कोणी सांगायची गरज नाही लागत. वांग्याला आहे ना तांदळाचं पीठ आणि थोडंसं बेसन हवं आहे तर हवं, किंवा मग रवा, हे लावून पण खूप छान असे कुरकुरीत होतात, मस्त मच्छीसारखे एकदम. एवढं दमायला झालं आहे ना दिवसभर. ट्रॅव्हलिंगमुळे जास्त लोड होतो, नाही तर बाकी काही कामाचा प्रॉब्लेम नाही मला, ते मला काम आवडतं खूप जास्त. पण आता काय थकायला झालं आणि ही वांगी कधी तळून होतं तसं झालं यार मला. बघते. नाही आवडलं, नाही आवडलं तुला, मी बोलणार नाही मी तुझ्याशी. यार हे लोक ना लय डिस्टर्ब करत राहतात यार तुम्ही मध्ये मध्ये. तू फक्त तोंड शांत ठेव बस. नको 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 तू नको, म्हणजे काय करू तू, गप्प बस. अगं पण दीदी बघ ना, मला काढायला देत नाही व्हिडिओ. अहो जर असं मला फील घेऊ दे, जरा 10 पैकी 10 भेटले पाहिजे, 10 पैकी 10. काय याला सांग जरा किरकिरीला, तर बंडाचा व्हिडिओच बंद करा. हे समजा तिथे ताईचा मोबाईल बघा. आता एवढं दीदी मसाज करते मला आणि स्वप्नाने फॅन बंद केला टाइम. काय हे बघ दी, बघा कशी मला बोलते, जाण करायला. देणार मी तुला 650. 20 मिनिटाची प्रेशर आहे का तुला? दे जमतो तेवढा दे, उगा हात नको दुखून घेऊस. माझं असं काय नाही. नको बाय, हात दुखतात मला माहिती आहे ना. तर आजचा व्लॉग जो आहे तो इथेच एंड करते मी. आणि तुम्हाला सगळ्यांना म्हणजे आजचा व्लॉग जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, म्हणजे उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.